नमो बुद्धाय. जय भीम. समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या मूल तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो. मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद. आजचा आपला विषय आहे आई विनाश, पोरकेपण ते कोट्यावधी लेकरांची आई. हा विषय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित हा घेतलेला विषय आहे. बालवयामध्येच आईचं छत्र हरपल्याने भिवा हा आईच्या मायेला पारखा झाला होता. आईच्या मायेविना, मार्गदर्शनाविना उभा राहणारा भिवा डॉक्टर भीमराव आंबेडकर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास पूर्ण करतात आणि संपूर्ण देशातील कोट्यावधी दीनदलित अस्पृश्यांचे आई आणि बाप होतात. ही साधी गोष्ट नव्हे. आपण यानंतर सविस्तर बघणार आहोत. पृथ्वी तलावरील जन्माला येणाऱ्या कोणत्याही सजीवाच्या आयुष्यात त्याच्या आईचे महत्त्व हे अनन्यसाधारण, अतुलनीय असते. त्यात मानवी जीवनात तर आईचे महत्त्व हे वर्णनापलीकडचे असते. आपल्या बाळाला वाढवणे, घडवणे, त्याच्या भविष्याची तरतूद करणे, भविष्याच्या दृष्टीने आपल्या बाळाला बालपणापासूनच धडे देणे व त्याची वाढ होते व त्याची वाढ होत असताना त्याच्यामध्ये गुणांची पेरणी करणे, त्यास आयुष्याचं ध्येय ठरवून देणे किंवा त्याची पावलं त्या दिशेने जात असतील ज्या क्षेत्राकडे तो पारंगत होत असेल त्या क्षेत्रात त्याने अधिक पुढे जावे यासाठी आई व वडील हे धडपडत असतात. त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला विसरून झिजत असतात. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात आईवडिलांचे क्षेत्र खूपच महत्त्वाचे आहे. एखाद्या बाळाचे मातृक्षेत्र जर बालवयातच हरपले तर सर्वजण त्या बाळाकडे सहानुभूतीने पाहत असतात. त्याला कारणही तसंच आहे. आईच्या प्रेमाविना पोरकं झालेलं ते बाळ म्हणजे आयुष्यात प्रेमाचा आभाळ फाटलेला जीव असतो. त्यामुळे त्या बाळाला आईविना वाढत असताना, घडत असताना, जग पाहत असताना बाप जरी सोबत असला तरी आईच्या मायाच्या कुशीला मात्र त्यास पोरकं व्हावं लागतं. आईविनाच्या पोरकेपणाने हे जग पाहावं लागतं आणि त्याला स्वतःच्या पायावर स्वतःच उभं राहावं लागतं. आई असली की आईचं बोट धरता येतं, पण आई लवकर गेली तर तो आधाराचा हात हरवतो. त्या लेकराला स्वतःची आई व्हावं लागतं. अगदी अशाच प्रकारे आईविना पोरकेपण भीमाबाई व रामजी सपकाळ यांच्या 14व्या लेकराच्या वाट्याला आलं होतं. चिमुकला भिवा जेमतेम 6 वर्षाचा असताना 20 डिसेंबर 1896 रोजी आईचे क्षेत्र हरवलं. आईच्या मायेविना पोरका झाला. वडील रामजी हे पलटणीत सुभेदार पदावर असल्याने कामानिमित्त घराबाहेरच त्यांचा बराच वेळ जायचा. घरात भिवाच्या मोठ्या बहिणी होत्या, पण आई म्हणजे आई असते आणि आईच्या प्रेमाने आणि आईच्या प्रेमाची जागा दुसऱ्या कोणालाच भरून काढता येत नाही. चिमुकला भिवा आईच्या प्रेमाला पारखा झाला होता. रामजी सुभेदाराची मोठी बहीण मीराबाई म्हणजे भिवाची आत्या ही या लेकराला आईची माया देण्याचा प्रयत्न करत होती. पण दुःखदायक गोष्ट म्हणजे भिवाची ही आत्या शारीरिक व्याधीने ग्रासलेली होती
आधार द्यायला आलेली ह्या त्या दिव्यांग होती. ती आधाराशिवाय चालू शकत नव्हती. तरीही ती या लेकरांना आईची माया देत स्वयंपाक करून त्यांच्या मुखात 2 घास घालण्याचा कसोशीनं प्रयत्न ती करायची. वयाच्या अवघ्या 5.5 वर्षापासून अशा प्रकारे भिवा हा आईच्या प्रेमाविना वाढत होता. जगाच्या कोलाहलात घडत होता. मात्र परिस्थितीने ओळख वाढणारा भिवा अधिकच खंबीर आणि समजदार होत चालला होता. भिवाची देखरेख आत्याच्या निगराणीखाली पण रामजी बाबांच्या शिस्तीत होत होती. भिवा आईविना वाटला पण बिघडला नाही. तर घडला. एखाद्या आईनं अट्टहासाने मूल घडवावं त्यापेक्षाही महान पद्धतीने भिवा हा घडला. एखाद्या आईवडिलांनी ठरवलं तरी आपलं मूल त्यांना जसं घडवता येणार नाही तसा आईविनाच्या पोरकेपणातही भिवा घडला. त्याला कारणही तसंच होतं. त्याला समज मोठी आली होती ती परिस्थितीनेच. यात आजच्या काळात आजच्या पिढीने विशेष करून प्रत्येक आईने बापाने मुलाने आवर्जून लक्षात घेण्याची ही बाब आहे. आज आपण मूलबाळ जन्माला येण्याआधीपासूनच त्याच्यावर गर्भसंस्काराच्या नावाने संस्कार करण्याचा व रुजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाळ त्याप्रमाणे घडेल वाढेल अशी अपेक्षा आपण ठेवत असतो. म्हणजे आज आईबाप आपले मूल जन्माला येण्याच्या आधीपासूनच त्याच्या भविष्याची, त्याच्या कर्तृत्वाची आणि त्याच्या कॅरियरची, त्याच्या समाजातील वाटचालीची काळजी करत असतात. तशी त्याची वाटचाल व्हावी यासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्याला तसं वातावरण देण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतात. पण ज्या भिवाची आई तो 5.5 वर्षाचा असतानाच गेली होती तो भिवा मात्र आपल्या आयुष्याच्या वाटेवर अशा प्रकारे चालत राहिला की जगाने विचारावं, अरे या मुलाला कोणत्या मातेने घडवलं? कोण आहे ती आदर्श माता? कोण आहे तो पिता ज्याने याला शिस्त लावली? कोण आहे ते माता पिता ज्यांच्या पोटी हे कर्तृत्वान बाळ जन्मास आले? मुलाला जन्म देताना त्याला वाढवताना कोणत्याही आईवडिलांनी अपेक्षा काय असते तर आपल्या मुलाने त्याच्या आयुष्यात अतिउच्च स्थानावर जावं, त्याने आपल्या नावाचा उद्धार करावा, तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावा, त्याचं नाव जगात सर्वत्र आदराने घेतलं जावं. या सर्व गोष्टी भिवाने पुढे आपल्या आयुष्यात साध्य केल्या. पण तो पुढे जात असताना त्याला सावरायला त्याच्या आईचा हात नव्हता आणि तो यशस्वी झाल्यानंतर घरी आला तर कौतुकाने मायेने डोक्यावरून फिरत गालावर येणारा तो आईचा हात नव्हता. तरीही भिवा खचला नाही. आपल्यासाठी खस्ता खाणारा बाप भिवाच्या नजरेसमोर होता. घर छोटं होतं. त्या घरात भिवाला रात्री अभ्यास करता यावा म्हणून रात्र जागून बसून काढणारा त्यागी पिता भिवा विसरू शकत नव्हता. आजच्या पिढीने यातून हे लक्षात घ्यायचं की आईविना चिमुकल्या भिवाची सुरू झालेली ही वाटचाल जगाला डोळे विस्फारून बघायला लावणारी आहे. पण आज जगाच्या पाठीवरचा विचार केला आणि जागतिक निरीक्षणे नोंदवली तर लक्षात येईल की जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव आहेत की जगातील सर्वात मोठी लोकसंख्या, स्त्री, पुरुष, मुले, मुली, अबालवृद्ध सारे मिळून त्यांना आपली आई आणि बापही संबोधतात. हे काय आहे? असे का होते? कोणत्या उद्देशाने हे लोक त्यांना आपला आई आणि बाप म्हणतात? या गोष्टींचा जर विचार केला तर लक्षात येईल की आईविना वाढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कर्तृत्वाने अखंड भारतातील आणि जगातील कोट्यावधी शोषितांचे मुक्तिदाते झाले. भारतातील सर्व स्त्रियांचे उद्धारकर्ते झाले. भारतातील कोट्यावधी जनतेच्या आयुष्यात त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले.
गुलाम म्हणून जगणाऱ्या अस्पृश्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. त्यांच्या आयुष्याला संरक्षण दिले. संधीसाठी घटनेतून आरक्षण दिले. कालचे गुलाम आज राज्यकर्ते झाले. काल ज्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता, आज त्यांचे आयुष्य सोन्याचे झाले. मात्र ते आयुष्य सोन्याचे करण्यासाठी बाबासाहेबांनी अपार त्याग केला. मुलं तर बाबासाहेब जन्माला येण्याआधीही हजारो लाखोंच्या संख्येने जन्माला येत होतीच. एक आई लेकराला जन्म देते, पण त्याच लेकराला उज्ज्वल भविष्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. ते या सर्व वंचित, शोषित, दीनदलित भारतीयांची आई झाली. जर त्यांना हक्क अधिकार देणारे, त्यांना बलशाली करणारे पिता म्हणूनही काही भारतीय त्यांच्याकडे पाहतात व त्यांचा तसा उल्लेख करताना दिसतात. माझ्या मित्रांनो, आपण यातून आवर्जून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आईविना वाढलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोट्यावधी भारतीयांचे आई झाले. हे सुख आणि हे भाग्य भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आजच्या युगात एखादं मूल जेव्हा आईवडिलांविना वाढत असतं तेव्हा जग त्यास पोरके किंवा अनाथ असे संबोधते. परंतु आज या भारत देशातच नव्हे तर जगातही जे कोणी स्वतःला अनाथ, पोरके, असहाय्य, अस्पृश्य, दलित, शोषित, पीडित, वंचित समजतात, अशा प्रत्येकाच्या मागे त्याची आई आणि बाप बनून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा विचार, त्यांना हक्क, अधिकार व लढण्याचं बळ देणारी आत्मशक्ती म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे. हे कोणत्याही परिस्थितीत आपण कोणीही विसरू नये. म्हणून या ठिकाणी त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आई आणि बाप असं म्हणून आपण संबोधतो. म्हणून त्या बोधिसत्वांना एक जग बदलणारा महामानव म्हणजे तो आपला बाप आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणावंसं वाटेल.